This tiger is behaves like king of सह्याद्री. सेनापती. जंगलांमध्ये आपल्या इथं तस्करी आता होतात का? तस्करीचं प्रमाण जे आहे ना ते फार वर्षापासून चालू आहे. या तस्करीचा जो नेक्सस आहे त्याचे धागेदोरे अगदी चायनापर्यंत जातात. आजचे आपले गेस्ट आहेत सह्याद्री टायगर रिझर्वचे फील्ड डिरेक्टर IFS तुषार चव्हाण सर. एकेकाळी ज्या टायगर रिझर्वमध्ये एकही वाघ नव्हता, आज त्या टायगर रिझर्वमध्ये 10 वाघ आहेत. सरांच्या देखरेखीखाली आत्ता त्या टायगर रिझर्वमध्ये 3 वाघिणी आणल्या गेल्या आणि इथून पुढे आणखीन 5 वाघ आणि वाघीण आणण्याचे प्रयत्न आहेत. मी ज्यावेळेला गडचिरोलीमध्ये होतो त्यावेळेला सागवानची तस्करी व्हायची. अगदी पुष्पा पिक्चर सारखी स्टोरी आहे तिथं. तर हां. लोक उन्हाळ्याच्या दिवसात सागवानाचे मोठे मोठे झाडं कापायचे. पावसामध्ये ज्यावेळेला नदीला पूर येतो त्यावेळेला त्याला घेऊन जाऊन राफ्ट बनवायचे आणि राफ्ट वाहून तेलंगणाला घेऊन जायचे. सह्याद्री टायगर रिझर्वचा जो भाग आहे तो कोयना चांदोली हा भाग येतो, पण राधानगरी अजून नाही आणि तिथं पण वाघ आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी पहिली सँच्युरी तयार केली कोल्हापूरमधली राधानगरी दाजेपूर, आणि त्या सँच्युरीचं जर आपण स्टेटस वाढवून जर त्याला टायगर रिझर्व केला तर निश्चितच सेंट्रल गव्हर्नमेंटचं फंडिंग येईल, स्टेट गव्हर्नमेंट होईल, टुरिझम वाढेल. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण सह्याद्री टायगर रिझर्वमधील अनेक मजेशीर आणि इंटरेस्टिंग इन्साइटफुल गोष्टी जाणून घेणार आहोत. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मनात जर कोणते प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या महाराष्ट्राचे एक 4थे मुख्यमंत्री होते. त्यांना शिकारीचा नाद होता, त्यांना शिकारीची आवड होती. ताडोबामध्ये फिरत होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. त्यांना मोह आवरला नाही आणि त्यांनी वाघाला शूट केलं.